ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 396वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय. शिवजन्माचा मुख्य शासकीय सोहळा थोड्याच वेळात 9:30 वाजता किल्ले शिवनेरीवर होतोय. त्यासाठी मान्यवरांचं शिवनेरीवरती आगमन सुरू झालंय. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री त्यात उपस्थित असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवर शिवनेरीवरती उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री नात्यानं सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेत. जी आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही असतो ते सगळं विसरून आज शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतो. शिवनेरी किल्ल्यावरती येण्याचा तुमचा हा कितवा प्रसंग आहे की पहिल्यांदाच तुम्ही येताय आणि काय अनुभव आहे तुमचा? पहिल्यांदाच येतोय. मला वाटतं की आजचा दिवस हा खरंच एक पावन दिवस आहे. आज तुमचा अनुभव काय होता? तुम्ही सकाळी लवकर निघाला असाल चालत येणे? नाही, चालत आलो खालून. एवढे सगळे शिवभक्त शिवप्रेमी, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक ऊर्जा, जाताना एक उत्साह आहे. दर्शन झाल्यानंतर जेव्हा खाली येत होते त्यांच्या एक नवीन ऊर्जा, उत्साह होता. ते पाहताना खरंच फार छान वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनुसरण्याचा प्रयत्न करतो, मात्र आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने काय तुमच्या मनामध्ये येतं? काय आपण त्यांनी जे काही मार्ग दाखवला त्या दिशेने जाण्यासाठी काय करायचं? आणि मला वाटतं की संकट किती जरी मोठं असलं आपल्या आयुष्यात, त्याला जर व्यवस्थितपणे त्याचा जर सामना केला तर त्या संकटावर आपण मात करू शकतो. हा एक धडा आपल्याला महाराजांकडून शिकायला मिळतो, जो आपण दैनंदिन दिवसात वापरू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हक्कासाठी लढणं किती गरजेचं आहे, आणि आपलं पण नाही, दुसऱ्यांच्या गरजेसाठी लढणं पण हे किती जास्त महत्वाचं आहे, हे पण आपण महाराजांकडून शिकतो. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, किल्ले शिवनेरी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स.